ओवाळणीच्या पैशांतून रस्त्यावरील खड्डे बुजवत एकत्व फाउंडेशनच्या युवकांनी अनोखा सामाजिक उपक्रम राबविला। रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणींनी दिलेल्या ओवाळणीच्या पैशांचा उपयोग स्वतःसाठी न करता समाजहितासाठी करण्याचा अनोखा उपक्रम बाळे येथील एकत्व सोशल फाउंडेशनच्या युवकांनी राबविला आहे। ओवाळणीच्या रकमेतून रस्त्यावरील खड्डे बुजवून त्यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे। बाळे परिसरातील सोलापूर बार्शी महामार्गावर मोठे मोठे खड्डे पडले असून पावसामुळे त्यात पाणी साठत आहे, त्यामुळे दुचाकीस्वारांसह इतर वाहन चालकांना वाहतूक करताना अडचणी येत होत्या। अपघाताचा धोका लक्षात घेऊन एकत्वच्या सदस्यांनी प्रशासनाकडे केवळ तक्रार न करता स्वतःच खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला आहे। मागील वर्षी रक्षाबंधनाच्या वेळी सदस्यांच्या बहिणींनी ओवाळणीसाठी दिलेल्या रकमेतून 2400 रुपये जमा झाले होते। ही रक्कम सामाजिक कार्यासाठी वापरण्याचा निर्णय घेऊन त्यातून मुरुम, खडी, विटांचे तुकडे आणि आवश्यक साहित्य खरेदी करण्यात आले होते। त्यानंतर सदस्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून बाळे हद्दीतील खड्डे बुजविले। बाळे परिसरात दुकाने, रुग्णालये आणि विविध व्यावसायिक स्थापना असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात नागरिक व वाहनांची वर्दळ असते, त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था ही नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर बाब आहे। अशा परिस्थितीत बहिणींनी दिलेल्या ओवाळणीच्या पैशातून भावांनी नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी केलेले काम रक्षाबंधनाच्या सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरले। या उपक्रमात पिरप्पा कोळी, किरण सरवळे, ऋषिकेश हरसुरे, राजेश केकडे, शहाबाज मकानदार, दीपक कर्की, राजेश वाघमोडे, विजय वैद्य, बिलाल नदाफ आदी सदस्य सहभागी झाले होते।